नमस्कार, मातृभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. भोकरचे आमदार श्रीजाताई चव्हाण रमल्या चिमुकल्या. पाहूया सविस्तर बातमी. मुदखेड तालुक्यातील मुगुटीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने भोकरच्या आमदार श्रीजाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले होते. शाळेत प्रवेश करताच आमदार यांचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी केले. शालेय जीवनात आपले पहिले पाऊल टाकणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्या भेटल्या व त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी उपस्थित सर्व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आमदारांच्या हस्ते पुस्तके वाटप व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेकडून आयोजित नवीन उपक्रमाची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. त्यामध्ये मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत, मुलांना पुस्तके, पेन, त्यांची आरोग्य तपासणी, मुलांच्या हाताचे ठसे, रंग ओळखणे, अक्षर ओळख व सेल्फी अशी विविध उपक्रम शाळेच्या वतीने यावेळी आयोजित केले होते. नाव लिहिणार. तुझं नाव सांग. पूर्ण नाव सांग. दहावीला जेव्हा जाते 2035 तेव्हा हे उघडून त्यांना दाखवण्यात. त्यांचं पहिलं अक्षर कसं होतं, इंग्रजी अक्षर कसं होतं, संख्या लिहिली का आणि मला काय व्हायचं हे असं घडी करून असेल जिल्हा परिषदेकडं. आणि हे 10वीला 2035ला हे उघडून जातं. या ठिकाणी आयोजित सेल्फी उपक्रमामध्ये आमदार यांनी स्वतः लहान मुलांना सोबत घेऊन आपले सेल्फी या ठिकाणी काढले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून सत्कार समारंभाला सुरुवात. यावेळी शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी केले. विद्यमान आमदार तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या आदरणीय आमदार यांचे स्वागत पुष्प देऊन या ठिकाणी करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित उपशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, केंद्र प्रमुख, कृषी अधिकारी व गट शिक्षणाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, संचालक, चेअरमन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपस्थित भाजपाचे कार्यकर्ते यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गेली होती किंवा नाव घेण्यासारख्या शाळा नव्हत्या, त्या शाळांनी टॉपला नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींना आम्हाला जर आमच्या पाठीवर हात ठेवला जातं. तुमच्यापैकी सर्वांना हा अनुभव असेल तर तोच पहिला दिवस शाळेचा उत्साहवर्धक व्हावा. मुलांना शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम आपण जिल्हा परिषद नांदेडच्या वतीनं करतोय की मुलांना. यावेळी आमदार श्रीजाताई चव्हाण यांनी शालेय मुलांना आपल्या जीवनातील शालेय प्रसंग या ठिकाणी त्यांना सांगितला व त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना त्यातूनच या ठिकाणी कानमंत्र दिला. पहिलीच्या पोरं जे आहे त्यांनी पत्र आपल्या प्रशासनाने तयार केलेलं आहे. त्याच्यावर त्यांचे पहिले अक्षर म्हणावं किंवा त्यांचं पहिलं शब्द म्हणावं, त्यांचं पहिलं अंक म्हणावं, ते लिहायला त्यांना भेटलं. आणि मग ते नंतर 10वीत गेल्यानंतर तो पत्र त्यांना परत देणार आहे. मला बोलायलाही आनंद वाटतोय की जेव्हा मी सुद्धा शाळेत होते मला सुद्धा असं पत्र मी जेव्हा माझ्या शाळेच्या लोकांनी दिलेलं
की तू जेव्हा 10वीत जाशील तेव्हा तुला हा पत्र मिळणार आणि त्यात काय होतं, तुझं नाव सांग, तुझं गाव कुठलं, तुला काय व्हायचं मोठं होऊन, तू काय कितवी कक्षात आहे. त्यांनी आपलं अभिभाषण संपल्याच्या नंतर शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्याशी हितगुज केली. काही काळासाठी आमदार ह्या चिमुकल्यात रमल्या होत्या. त्यांच्याशी संवाद आणि गप्पा ह्या त्यांच्या सुरूच होत्या. आमदाराच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शालेय प्रवेश उत्सव मुगट जिल्हा परिषद शाळेमध्ये संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले.